फार आनंद होतोय की आज हे लाईव्ह मी अतिशय महत्त्वपूर्ण असं ठिकाण आणि सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या काशी या शहरातून करते. बऱ्याच जणांना माहिती असेल 12 ज्योतिर्लिंगांच्या निमित्तानं मी वेगवेगळे प्रदेश फिरते. सो आज काशी विश्वनाथाचं दर्शन झालेलं आहे आणि या काशीतून आज आम्ही प्राजक्त राज पारंपरिक मराठी साजचं 2रं वर्ष पूर्ण करतोय आणि आज या तीर्थस्थानी मी आहे याचा मला अत्यंतिक आनंद आहे. तर येस, नेहमीप्रमाणे 6 जानेवारीला आपण एक नवा दागिना इंट्रोड्यूस करत असतो. आपल्या सगळ्या दागिन्यांच्या लिस्टमध्ये एक ॲडिशन करत असतो. सो आजचा दागिना खरं तर पुरुषांसाठी आम्हाला काहीतरी आणायचं होतं, परंतु आम्हाला अजूनही त्यात यश आलेलं नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय, लवकरच त्याची पूर्तता होईलच. परंतु त्याच ठिकाणी तितकाच इंटरेस्टिंग, तितकाच सुंदर, तितकाच पारंपरिक म्हणजे आम्ही ज्या रिसर्चर्स कडून मदत घेतोय किंवा ज्या पुस्तकांना फॉलो करतोय, तर असा PhD ज्या पुस्तकावर झालेली आहे मराठी अलंकार, तर त्या पुस्तकामध्ये ज्याचा भरभरून उल्लेख केलेला आहे असा लफा प्रकार आणि त्या प्रकारातले दागिने आम्ही सध्या आणतोय. तर एक लफा आपण ऑलरेडी आपल्याकडे फुलवंती कलेक्शनमध्ये आहे. जर आता तुम्ही साईटवर गेलात प्राजक्तराज.in वर, तर तुम्हाला आता 4 ऑप्शन्स दिसतात: सोनसळा, म्हाळसा आणि तुळजा, आणि त्याबरोबर आता फुलवंती कलेक्शनही दिसतं. सो हा लफा ऑलरेडी फुलवंती कलेक्शनमध्ये तुम्ही पाहिलेला आहे, तुम्ही विकतही घेतला असेल. तर हा आहे माणिक मोती लफा आणि त्याच बरोबरीनं त्याच्याच जवळ जाणारा परंतु त्यापेक्षा जास्त सुंदर आणि त्यापेक्षा जास्त नाजूक असा एक लफा आज आम्ही इंट्रोड्यूस करतोय. खूप जवळ त्याची डिझाईन, परंतु मला हा जास्त आवडतो आणि हा मी ऍक्च्युली फुलवंती चित्रपटात परिधान केलेला आहे आणि याचं नाव आहे माणिक मोती सुवर्ण लफा. कारण ह्याचे जे कुंदन आहे, त्याचे जे माणिक आहेत ते छोटे आहेत आणि त्याच्या बाजूची जी डिझाईन आहे गोल्डची ती जास्त आहे, वेराज या लफ्यामध्ये माणिक मोठा आहे. सो असे 2 लफे आता आपल्याकडे आहेत आणि अतिशय पारंपरिक म्हणजे जवळपास 250 वर्षांचा इतिहास या लफा या मराठी अलंकाराला आहे. आणि फुलवंती कलेक्शनमध्ये आणतोय कारण तो जास्त राजशाही आहे, तो जास्त काय म्हणणार तो येस, आज 2रं वर्ष पूर्ण होत आहे प्राजक्तराज मराठी पारंपरिक साजला. आणि या निमित्तानं आणखी एक आनंदाची बातमी मला तुम्हा सगळ्यांना द्यायची आहे की आम्ही लवकरच किंबहुना 10 तारखेपासूनच, त्याच्याही अलीकडेच सुरू होईल, परंतु 10 तारखेपासून आम्ही Amazonवर सुद्धा येणार आहोत. Amazon या ई-कॉमर्सवर सुद्धा येणार आहोत. या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मी सांगत होते आम्ही येतोय 9-8 तारखेपासूनच येऊ कदाचित, पण 10 तारखेपासून तर नक्कीच असणार आहोत. सो आमची स्वतःची जी साईट आहे प्राजक्तराज.in तिथं आहेच आहे, परंतु एक पॅन इंडिया लेवलला एक्सपान्शन करायच्या दृष्टीनं आम्ही Amazon बरोबर टाईप केलेला आहे. आणि आता मात्र सर्व दूर सगळीकडे जिथे आम्ही पोहोचू शकत नव्हतो, बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येत होता डिलिव्हरीजचा, तर आता तो येणार नाही. आणि Amazonचे जे मेंबर्स आहेत त्यांना आता आणखीच डिस्काउंटमध्ये वगैरे 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 दागिने मिळतील. सो येस, 2ऱ्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं एक्सपान्शन झालेलं आहे प्राजक्तराजचं आणि अर्थात नवनवीन ॲडिशन्स होतच राहणार आहेत. आजही एक झालेली आहे. गो फॉर इट.